तिनं रामायण मधलं प्रत्येक क्षणामागे प्रत्येक क्षण इथे टाकलेले आहेत आणि सगळी त्यांच्याबद्दलची स्टोरी सांगितलेली आहे. तर गाईस फायनली आम्ही पोहोचलो राम मंदिर मध्ये. हे बघा, इथे पण हनुमानजीची मूर्ती आहे आणि मी आता दाखवली होती ते तिकडे आहे खूप दूर, पण असं वाटतं का इथेच आहे म्हणून. किती छान वाटतंय ना. चला आता आपण आतमध्ये जाऊ. स्वरूप स्वरूप स्वरूपचं हो बाय. थोडा थोडा पाऊस पण चालू आहे, पण तेवढंही काही जास्त नाही आहे म्हणा. वाव, हनुमानजीची मूर्ती किती छान वाटत आहे इथे. तर गाईस फायनली आम्ही एंटर झालो श्री राम मंदिर मध्ये. हे बघा, वाव. पोहोचल्याबरोबर असं वाटतं का स्वर्गातच आली वाटत आहे ना, स्वर्गासारखंच. कसं वाटत आहे सांगितलं होती तुम्हाला आहे ना. मी लास्ट टाइम पण आलेली होती इथे. खरंच स्वर्ग. इथे ना पूर्ण श्रीरामाची कथा लिहिलेली आहे, सुरुवातीपासूनची ऑल टोटल दाखवते तुम्हाला. हे बघा, इथून ते पूर्ण शेवटपर्यंत पूर्ण कथा आहे इथे. पूर्ण एका फोटोच्या मागची पूर्ण स्टोरी इथे लिहिलेली आहे. इंग्लिशमध्ये आहे, मराठीमध्ये आहे आणि हिंदीमध्ये सुद्धा सांगितलेली आहे. हे बघा, खूप सारं आहे. इतका सुकून, शांती. आणि हा स्वरूप बघा. स्वरूप स्वरूप इकडे बघ. स्वरूप, वाव यार, हा तर मस्त खेळायलाच लागला इथे. सगळीकडे सेम. तिनं रामायण मधलं प्रत्येक क्षणामागे प्रत्येक क्षण इथे टाकलेले आहेत आणि सगळी त्यांच्याबद्दलची स्टोरी सांगितलेली आहे. हे बघा, प्रत्येक क्षण. तुम्ही का बघत आहे? हा क्षण तुला आठवतो का? रामायणामध्ये हा क्षण जो दाखवला होता, हा प्रत्यक्ष जेव्हा डोळ्यासमोर मी बघत आहोत, मला पूर्णबद्दल एवढा अभिमान वाटतो की त्यांनी माता शबरीच्या हातची इष्ट गुरं खाल्ली होती. त्यांचा हा स्वभाव आजच्या जीवनपिढीला घ्यायला पाहिजे, माझं असं म्हणणं आहे. हे बघून मला खूप त्याने म्हणजे मन मोहून गेलं. ते सर्व बघून माता शबरीचं आणि प्रभू श्रीरामचं चित्रण खूप काही सांगून जातं. खरंच आहे म्हणा. हे आपल्याला असं बघून काही जाणवत नाही आहे, पण हे सगळं खरं होतं. तिथे पूर्ण रामायण सांगितलं आहे आणि शेवट प्रभू श्रीरामांचं राज्याभिषेक झालं होतं आणि ते रामायण संपलं होतं. आणि जर कुणाला रामायण पूर्ण माहिती नसेल किंवा बघितली नसेल आणि अजून जर माहिती पाहिजे असेल तर एकदा इथे नक्की या. आणि हे बघा आपले प्रभू श्रीराम आणि माता सीता. खाली आम्ही रामायण बघितलं आणि आता वर चाललो आम्ही इतिहास बघण्यासाठी. चला, स्टार्टिंग बघा. छत्रपती शिवाजी महाराज. बघा, इथे पूर्ण इतिहास आहे. इतिहासाबद्दल आपल्याला काही जाणून घ्यायचं असेल तर इथे येऊन तुम्ही माहिती करू शकता. हा एक दृश्य बघा,
हा एक इतिहासातला आपण काळा दिवस म्हणू शकतो, कारण की हा आहे जालियनवाला बाग हत्याकांड, जिथे ब्रिटिश जनरल डायरने निष्पाप माणसे, बाया आणि मुले 1000पेक्षा जास्त यांच्यावर गोळीबार केला होता. किती बेकार वाटते यार हे सगळं बघून. फक्त हे दृश्यच वाटत आहे आपल्यासाठी. छान राम मंदिरचे दर्शन झाले, देवीचे पण दर्शन झाले. आता आम्हाला गावाला जायचं आहे. जवळपास 3 वाजले आणि आम्हाला 3-3.5 तास लागणार गावाला पण जायला, म्हणून आता निघावं लागणार आहे. पावसाचं पण वातावरण झालेलं आहे. हे बघा, माहीत नाही आता पाऊस लागते की का होते तर गावाला जातपर्यंत बघू आता. आय होप पाऊस नाही येईल तर अजून चांगलं होईल. छान वाटलं नाही तर येऊन परत येणार का? आणि मी तुम्हाला पहिले सांगत होती मी खूप चांगलं आहे म्हणून, तुम्हाला विश्वास नव्हता. आता जेवण वगैरे झालंच आता आमचं. आता डायरेक्ट गाव. चला, राम मंदिरमध्ये जाऊन खूप छान वाटलं. खूपच चांगला अनुभव होता. तुम्ही पण एकदा नक्की येऊ शकता. आणि बघा बाहेरून असं काहीतरी व्ह्यू आहे आणि आतमध्ये ते याच्यापेक्षा खूपच मस्त. असं वाटते की जसं काही स्वर्गच आहे. इतकं छान वाटत होतं. खूपच छान. असं निघावंसं वाटत नव्हतं, पण आता जावं तर लागेलच ना. चला, आता आमची गाडी तिकडे पार्क केली आहे, तिकडे जाऊ आपण आणि मग डायरेक्ट गावाला. इकडे पण कोणतं तरी मंदिर आहे वाटते. कोणतं मंदिर आहे तिकडे? इकडे एक मंदिर आहे आणि इकडे पण मंदिर आहे. आता कोणतं आहे तर माहित नाही. आय थिंक इकडे हनुमान मंदिर आहे वाटते. आणि तिकडे मगाचंच मंदिर होय का? कोणतं मंदिर आहे इकडे समोर? माहित नाही का? अरे यार, आम्ही डायरेक्ट तिकडे निघालो आणि आमची चप्पल तिकडेच आहे. तिथंच ठेवून आहे गेटमध्ये चप्पल ना. आम्ही निघालो होतो इकडे जाण्यासाठी. लक्षातच नव्हतं चप्पल घ्यायचं. हे बघण्यामध्ये उत्सुकतेमध्ये आम्ही विसरून गेलो होतो चप्पल वगैरे. छान वाटत होतं ना. चप्पल इथेच राहून गेली होती. स्वरूप, तुझी चप्पल कुठे आहे? तुझे शूज कुठे आहेत? स्वरूप, हाय कर गाईजला. हाय स्वरूप, हाय कर. याची हालत बघा. जिथं म्हटलं तिथं खालीच पळाचं काम करत आहे. त्याच्यामुळे याची हालत अशी झाली. स्वरूप, चलेंगे? चलो. मी मागे जेव्हा कोराडीला आली होती तेव्हा काही स्वरूपचे पप्पा आले नव्हते. तेव्हाच मला असं वाटलं, मी विचार केली होती की मी स्वरूपच्या पप्पाला एक तरी वेळ तर घेऊन येईन म्हणून. आणि आज फायनली ती माझी इच्छा पूर्ण झाली आणि आम्ही पूर्ण फॅमिली आलो आज इथे. खूप छान वाटत आहे मला, खूपच छान. तर आता आम्ही 2 तासानंतर पोहोचलो जामला आणि रस्त्याभर इतका बसून त्रास आला का सांगू. त्याच्यामुळे आता आम्ही थोडंसं हॉटेलमध्ये आलो. हा अशोक हॉटेल आहे जामचं. इथे आलो आता काहीतरी खाऊन घेऊ थोडंसं हलकं फुलकं आणि मग जाऊ घरी. अजून इथून आम्हाला 1 तास लागेल आहे ना? 1 तास लागेल ना? परत 1 तास लागणार आता जाण्यासाठी. फर्स्ट टाइमच आली आहे तशी मी आता जामला या हॉटेलमध्ये. बघू काय मिळते तर. आता आमची पेट पूजा वगैरे झाली. आता आम्ही निघलो गावाला जाण्यासाठी. आता थोडंसं बरं वाटतंय, थोडंसं फ्रेश वाटतंय. नाहीतर बसून इतकं त्रास येऊन गेलो होतं का 2 मिनिटं सुद्धा बसावंसं वाटत नव्हतं. आता खरंच खूप छान वाटत आहे. निघलोत आता आम्ही. तरी पण बारीक पाऊस चालूच आहे. माहित नाही गावाला जातपर्यंत चालू राहते का काय. गाईज फायनली आम्ही पोहोचलो घरी आणि रस्त्याभर पावसात आलो. त्याच्यामुळे हे बघा अशी हालत झाली आहे. आणि तुमच्याकडून मला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आल्या, त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर भेटूया आपण एका पुन्हा अशाच ब्लॉगसह. तेव्हापर्यंत बाय.